तर दीपेश बॉलिंग युनिट सांभाळतील, सुरुवात करतील या डावाची. स्ट्रायकर सेंडला फलंदाज आहेत करण, धावा सिद्धेश स्ट्रायकर सेंडला आहेत. होते सुरुवात या चौथ्या लढतीची. फुलटॉस बॉल, संधी दिली आणि त्या संधीचा उचलला फायदा, हातात घेतला कायदा. हा आहे नो बॉल आणि नो बॉलवर पहिल्याच बॉलवर धूमधडाका षटकार मिळतील एकूण 7 धावा. समालोचन कक्षामध्ये करूया बदल आणि पुढील आवाज असेल संदेश पाटील अर्थात भिवंडीकर यांचा. ऐकूया आवाज संदेश पाटलांचा. धन्यवाद मनीष पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. उपस्थित मयूर पाटील याचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण गोलंदाज आपल्या अंदाजामध्ये गोलंदाजी करताना दीपेश नाईक. हो डांडी गोल, परफेक्ट यॉर्कर चेंडू, मात्र फ्रीट होता. आज पूर्ण टीम पाहायला मिळते. आर्यन 11 मागच्या 2 वर्षापासून नक्कीच स्ट्रगल करत आहे टीम आणि नवीन वर्ष सुरू झाले तर खेळ देखील चांगला होणं फार महत्त्वाचं आहे. कॉम्बॉक्समध्ये नक्कीच आपण ओमकार शेट्टी यांना देखील आपण सोबत पाहणार आहोत आणि त्याचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. वेलकम ओमकार. थँक्यू सो मच संदेशजी पाटील भिवंडीकर. आणि याआधी आपण ऐकलं मनीषजी पाटील सरांचा आवाज. मॅच सुरू झाली आजच्या दिवसातील मॅच नंबर 3. बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइडला पुल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि हा येतोय षटकाराचा ब्रँड. 6 ॲड होतील. युवा नेता चषक तुम्ही अनुभवता. स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज राजनोळी गावातील ठाकरे परिवार म्हटलं की कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान ठाकरे परिवाराचं. गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास मनामध्ये बाळगून राजकीय क्षेत्रामध्ये टाकली गेलेली पावलं सातत्यानं यशाच्या उंच शिखरावरती जातात. आणि याच ग्राउंडच्या अगदी बाजूला तुम्ही पाहू शकाल तिकडे फाईन लेग झोन आहे. रायटी बॅटरचं बॅटिंग करतोय. तिकडे कुस्तीचा आखाडा तो देखील उभारण्यात आला. थोड्याच वेळात ऑनस्क्रीन तो देखील आपण कव्हर करू. एक्स्ट्रा कव्हरला अप पिश अँड पनिश. बॉल बाउंड्रीच्या दिशेनं धावतो. क्षेत्ररक्षक मार्गक्रमण करतात आणि मिळतील त्या ठिकाणी धावा 4. जिकडे क्षेत्ररक्षक गेला ना तिकडे अगदी बाजूलाच राजनोलीचं ग्रामदैवत आवर्जून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जे तिकडे पिलर्सवरती प्लेयर्स बसलेत बाजूला ग्रामदेवताचं अगदी तिथं मंदिर आणि श्रद्धास्थान, तर मग त्याच्यापासून थोडंसं लांबच बसा आणि नॉनव्हेज वगैरे तिकडे खाऊ नका. रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना. सोमनाथ म्हात्रे योचं आगमन झालं आफ्टर लॉंग टाईम. आज एकदा यो होऊन जाऊ दे. ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आपण जरूर एकदा यो ऐकूयात. टीमची टोटल धावफलकावर आपण सध्या पाहताय 18 धावा धावफलकावर. का म्हणशील संदेश दाब मागच्या मॅचमध्ये 103 धावा आला. त्यानंतर आपण पाहिलं मैदानावरती खेळताना एकता टेमघरपाडाच्या विरुद्ध अगदी लोस्कोचं टार्गेट आलं आणि त्याचं पूर्णपणे श्रेय आहे ना ते जातं राहुल, कुणाल, सोहमला. क्या बॉलिंग केली स्पेशली सोहमनं, जे चौथं षटक त्यानं टाकलं. 6 खर्च करत 2 विकेट्स त्याच्या खात्यात होत्या आणि एका हाती सामना यशराज अँड कंपनी रिग्नेश 11 राहणारला जिंकला. या मॅचमध्ये अपेक्षा करूयात कमीत कमी 60 ते 65 बनतील. नक्कीच नक्कीच चांगला टार्गेट सेट करण्याच्या तयारीमध्ये सुरुवात केली आहे आणि सुरुवातीमध्येच पाहतोय की आपण 20 धावा जोडलेले आहेत. ओमकार दीपेश स्पेशल चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र परफेक्टली बॅटच्या स्लॉटमध्ये आलेला आहे आणि हा टिपिकल येणारा हा चौकार पॉवर प्ले मध्ये. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय तर 24 धावा इथे पाहायला मिळत आहेत. तर ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता
कुस्तीसाठी जो आखाडा ज्याची चर्चा आपण करत होतो, तालीम संघ या गावात आहे आणि अचंद असे कुस्ती पहलवान इथे आवर्जून सराव करत असतात. बजरंग के भगत हम कुस्ती के दीवान मिट्टी में तपते हम कभी हार ना माने. आणि या लाल मातीतून तयार होणारे मर्दानी पहलवान या राजनोली गावानं भिवंडी शहराला दिलेत. आणि आवर्जून तुम्ही पाहता सन्माननीय श्री सचिनजी वसंत ठाकरे जे सरपंच आहेत आणि श्री किरण विनोद ठाकरे उपसरपंच आहेत. म्हणून तर म्हणालो ना, या सर्वांच्या माध्यमातून राजनोली गावाला जे हवं आहे ते देण्यासाठी ठाकरे परिवार सदैव तत्पर असतं आणि त्यातूनच उभं झालं जय हनुमान तालीम संघ राजनोली. प्रमोद दादाचं आगमन झालं आताच दुपारच्या जेवणानंतर. दादा इकडे पोहोचलाय. निसर्ग हॉटेल अगदी बाजूलाच. हे भिवंडीचे क्रिकेट आहे, मग ते भिवंडी सिटी असू दे, सिटी इमर्जिंग असू दे. एक मॅच जिंकल्यानंतर पार्टी तो बनती आहे बॉस. टप्पा पडला, चालला बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि आज भावेश ठाकरे यांच्याकडनं ट्रीट होती त्यांच्या पूर्ण टीमला. आणि एक मॅच जिंकून आता ते सेकंड राऊंडमध्ये आलेत. थोड्याच वेळात पुन्हा एकदा ती टीम मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती एक नजर टाकूयात. सध्या टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. कोणती विकेट गेलेली नाहीये, चांगली सुरुवात होतीये. ओ वॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा स्लाइड कट होताना आपल्याला पाहायला मिळाला. गुडलंड स्पॉटच्या थोडासा मागे होता बॉल. दोन्ही चेंडू अगदी आपण पाहिलं ना हाफ ट्रॅकर्स आहेत आणि दोन्ही बॉलवरती बीट केला तिकडे बॅटरला. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाज प्रज्योत. आज अनेक नवे नवे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील. प्रजेश थोडंसं करेक्शन. प्रजेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर हाफ ट्रॅकर होता. आता मिस्की हुक आहे. बॉल चालला फाईनल एक सर्वाधिक वेगवान आउटफील्ड तिकडे आणि बॉल चालला जय हनुमान तालीम संघाला भेट द्यायला आणि ते मिळतील धावा 4. केतनजी मात केतन म्हात्रे यांचा जो कटआउट आहे त्या होल्डिंगला इथे सल्यूट देत असताना हा 4 येतोय. आणि या चौकारांना स्कोर वेगात पुढे चाललाय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत खेळ आहेत बॅटर्स तुम्ही या ठिकाणी पाहता. आता बॅटच्या समोर आणि पाठवलाय मैदानाच्या बाहेर. दिल गार्डन गार्डन हो गया. अगदी ती बॅटिंग मैदानावरती करताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सिद्धेश. इज ऑन फायर नाव. कोणी नाही त्याचा करीत नाद. युवा नेता किरण दादा सारखर झालाय लय प्रसिद्ध. त्याचा रॉयल कारभार फिदा आहे. क्या बात है. बाप असतो आयुष्यामध्ये. वो वक्त और थे कि बुजुर्गों की कदर थी और एक बुढ़ापा था जो वो घर के बाहर थे, लेकिन जब उनकी जवानी थी और उनके गोद में बचपन में हम थे तभी साले जिंदगी के मजे और सपने कुछ और थे. विकेट येते. जाऊया डीजेकडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. आज टोटल इन ॲक्शन आपल्याला टीम्स पाहायला मिळणार आहेत. पहिल्या फेरीत एक मॅच जिंकताना आपण पाहिलं. प्रथम इंटरप्राइजेस रानोळी, दुसरा एन के खांडवळनं जिंकला, तिसरा रिग्नेश इलेव्हन राहणाळनं आणि आता हा चौथा सामना मैदानावरती सुरू आहे. मायरा इलेव्हन भादवड वर्सेस आर्यन इलेव्हन भादवड या दोन टीमच्या दरम्यान. मयूर पाटील आणि शंकर जुगर फॅम टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतीये. शॉट थर्डमॅनला तुम्ही पाहू शकाल संदेश पाटील भिवंडीकर यांचे बंधुराज आहेत. संदीप पाटील. एक गोष्ट संदेश दादाच्या तो अर्ध्यातच आहे, ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली आहे. बॉल तयार. अजून एक मोठा फटका आला. मिड विकेटला फील्ड असत त्याला टाटा बाय बाय करत
चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 70-70चा बॉल बॅट वरती आला की ट्रॅव्हल होतोय आणि केली मिड विकेट. बाउंड्री लाईन क्लिअर आणि हा येतो U6. जबरदस्त फटका इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चेंडू सीमारेखा पार येतोय. चौकार. ओमकार पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावांची लुटमार केली. अगदी 45 धावा बनवलेल्या आहेत. 45 विदाउट लॉस आला. त्यामुळे अगदी आपण पाहिला सुरुवातीला पार्टनरशिप, त्यानंतर पार्टनरशिप या ओव्हरमध्ये ब्रेक झाली आणि त्यानंतर पुन्हा 6 आणि 4 म्हणजे जो विकेटचा दबाव आला होता ना तो कुठेतरी रिमूव्ह केला प्रजेशच्या विरुद्ध. आक्रमण सुरू राहताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 षटकांचा खेळ अगदी आतापर्यंत जर आपण पाहिला तर 20 पेक्षा सरासरी सध्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. ओव्हर नंबर सुरू झाली आहे या ठिकाणी 3 आणि बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाज सज्ज झाला सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे. अनेक इंस्टाग्राम हँडल असतात. कुणी पप्पाची परी, कुणी सोनूची मोनूची लाडकी असतं, तर कुणी वेगवेगळे नावं आपल्या इंस्टाग्राम हँडलला ठेवत असतात. बट जर तुम्ही पाहिलं ना गोलंदाजी करणारा देवेंद्र ठाणगे त्याच्या अगदी इन्स्टा आयडीला जर तुम्ही हँडलला व्हिजिट दिली तर काहीतरी स्पेशल वाटतं. सन ऑफ तानाजी. आपल्या वडिलांचं नाव ज्यावेळी तिकडे लागतं त्यावेळी मुलाला देखील काम तसं करावं लागतं आणि म्हटलं जाताना काम असं करा की वडिलांची छाती 56 इंच फुगली पाहिजे. आज देवा ठाणगेला ते करावं लागलं आपल्या बॉलिंगमधनं विथ द बॉल. त्याला तर मॅजिक मॅजिक अगदी मोहम्मद सिराज सारखी त्याची बॉलिंग आहे ॲक्शन आहे. आणि पहिल्या बॉलवरती विकेटच्या शोधात तो आला आणि विकेट काढलीये देवेंद्र ठाणगेनं. नाही झेल सुटलाय. सेलिब्रेशन सुरू झालं होतं. भाई के साथ हो गया मोये मोये झाली आहे तिकडे मागे कॅच ड्रॉप आणि एक सिंगल या ठिकाणी ॲड होत्या. एका सिंगलला स्कोप पुढे जातो. टीमची टोटल 46. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आणि रन्स बरसताना दिसलेत. नो बॉल पासून सुरुवात झाली. षटकाराला पहिल्या बॉलवर धमाकेदार स्टार्ट करताना बॅटिंग टीम पाहायला मिळाली आहे. 100 पर्यंत जाण्याचा मनसुबा. वॉट अ शॉट. मागच्या बॉलवरती कॅच ड्रॉप आणि तदनंतर फुल्लर लेन टाकला होता गोल्डन स्पॉटला. बॅकफुटला गेले, जागा बनवली. तदनंतर कव्हर्स अगदी आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर पॉईंट 38 सर्कलच्या आत होतं आणि बॉल काढला डीप बॅकवर्ड पॉईंटला. ग्रेट क्वालिटी क्रिकेटिंग शॉट. असे शॉट्स ज्यावेळी येतात, असे फटके ज्यावेळी येतात त्यावेळी त्याची मजा काहीतरी वेगळी असते. शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळी लेदर बॉलचं फील तुम्ही टेक्निकल साऊंड बॅटिंग करता ती एन्जॉय करण्याच्या ज्या काही मुवमेंट्स आहेत त्या काही वेगळ्या असतात आणि प्रेक्षकांचं लक्ष सध्या खेचून घेतलं फलंदाजानं. देवेंद्र ठाणगे तयार आहे. कमबॅक त्याला करावा लागेल. हा खराब फुलटॉस आणि चालला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. फ्रंट लेगला पुढे करत ऑन साइडला स्वीप केलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेर. हा येतोय एक खणखणीत षटकार. आपल्या समोर आणि युवा खेळाडूंसाठी हे इमर्जिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सिक्सर हॅट्रिक साठी या ठिकाणी एक पारितोषिक आलाय. घोडेसाठी पारितोषिक आहे. सिक्सर हॅट्रिक म्हणजे सलगच्या 3 षटकारांसाठी रोहन पाटील आणि आकाश पाटील यांच्याकडून ते पारितोषिक या ठिकाणी ऋतिक घोडेला दिलं जाईल. हा चेंडू चांगला. लेंथ लाईन चांगली आहे आणि अगदी धावांची इथे लुटमार झाली आहे. अब तक 56 धावसंख्या उभारली आहे. सिद्धेशने देखील चांगली फलंदाजी केली, चांगली सुरुवात करून दिली. 3 षटकार त्याचे देखील बॅटमधून पाहायला मिळाले प्रेक्षकांना. त्यानंतर देवेंद्र ठाणगेच्या अगेन्स्ट देखील चांगल्याच धावा आल्यात आतापर्यंत.
हा चेंडू देखील चांगला, हा मात्र शतरक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. विकेट भरपूर उशिरानंतर मिळालेला आहे देवेंद्र ठाणगे यांना. आहे की इथून कंट्रोल करू शकतात आपण गोलंदाजीमध्ये, आणि ते गोलंदाजांना आता सिद्ध करावाच लागेल. ऑलरेडी धावसंख्या डेंजर झोनमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावर मिळालेला देवेंद्र ठाणगेला विकेट पाहतोय आपण. त्याचा कमबॅक आपण म्हणू शकता, आणि असाही कमबॅक तोच करतो त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. आता व्हेरिएशन पाहायला मिळाला. मागचा चेंडू लेग कटर चेंडू उलटा जो स्पेशल आहे तो टाकण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर मोठा फटका आला होता, आणि मात्र त्यानंतर डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर विकेट आलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणू शकता आपण. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रितेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय क्रमांक 4 वर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू पहा स्लॉट मध्ये घेतलाय आणि चेंडूला पाडलं सीमा रेखा पार. येत आहे पत्राबाजा षटकार. बासष्ट धावा धावबलकावर. मागच्या मॅच मध्ये लोई स्कोरिंग आणि त्याच्या अगोदर 104 धावांचा टार्गेट ठेवला होता. रेकॉर्ड बनलेली दिसली गेली. रेकॉर्ड 104 धावांची बॅटिंग पाहायला मिळाली, आणि आता सध्याच्या घडीला पोझिशन 30 पाहायला मिळत आहे. धावा झालेल्या आहे धावबलकावर 62 धावा, 62. सोच विचार, थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा आपण. कुणाल भामरे 4142 ऑल द बेस्ट सांगितलं आहे ऋतिकसाठी. ऋतिक गोडे आपण पाहतोय. नक्कीच त्याच्यासाठी देखील चांगला प्लॅटफॉर्म आहे हा. एक मोठी स्पर्धा आहे आणि ऋतिकचे प्रयत्न सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रितेश षटकाराने सुरुवात केली आहे, खाता ओपन केलाय, आणि आर्यन 11 टीम संघाला इथे मीटिंगसाठी भाग पाडलाय. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण शतरक्षण लावून घ्यायचे आपण. आज टीममध्ये दीपेश नाईक, महाराष्ट्र होमगार्ड पोलीस सध्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. आज आमचे मोठे बंधू संदीप पाटील देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. चला NK स्पोर्ट्स खांडवा टीमचे कॅप्टन आणि प्रथम एंटरप्राइजेस रांजोली टीमच्या संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे. दीपक सध्या आमच्या सोबत आहेत कॉम्बॉक्स मध्ये. दीपकला आज भरपूर दिवसानंतर एक चेंडू खेळायला मिळाला. 2026चा पहिला चेंडू खेळलाय तो, मात्र धावा कमी आल्या त्याच्यामध्ये. एकच धाव बनवता आली. अशी बॅटिंग कमी मिळते जेव्हा आपण चांगल्या संघामध्ये खेळतो. मग आपण टॉपचे 7 हत्यार घेऊन खेळतो तेव्हा बॅटिंग येणं म्हणजे वाट पाहणं आहे. नक्कीच डाव्या बाजूला आमचे ग्रामदेवता, आमचे कुलदेवता आहेत, गावरक्षक देव आहेत. तिथे मी सर्व खेळाडूंना विनंती करेल, मला वाटतं NK स्पोर्ट खांडवा टीमचे खेळाडू आहेत, तिथे आपण पान गुटखा इतर गोष्टी नॉनव्हेज आपण तिथे अजिबात खाऊ नका तिथे, आणि तिथून लांबच बसा आपण, असे आयोजकांच्या सूचना आहेत, लक्षात घ्या. चला काही हरकत नाही. प्रितेशचं टी शर्ट आहे आणि नाव आहे जितेश. नाम में क्या रखा है सिद्धेश, जब तक आप काम नहीं दोगे तो फिर नाम कैसा होगा आपका. आता गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय या प्रजेश गोलंदाज षटक क्रमांक 2 कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे. आणि हा चेंडू फुलटॉस टाकला आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका पाहायला मिळतोय. फ्लॅट 6. ला देखील सांगितलं वेलकम, आणि काय
फटकेबाजी पाहायला मिळते सध्या तरी मैदानामध्ये. धावा भरपूर चांगल्या झालेल्या आहेत. अजून एक आता यॉर्कर चेंडू पाहतोय आपण. स्वतःला यॉर्क करून घेतलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघाले होते. विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. कारण नक्कीच एक षटकार आला आणि त्यानंतर डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 68 धावा धावफलकावर 68. एक मोठी धावसंख्या उभारली आहे आणि असंही 70-70 कंपनीचा चेंडू आहे. लगातो सिक्सर त्याची खासियत आहे आणि प्रत्येकी चेंडू मिडल केले जाते सध्या मैदानामध्ये. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफ स्टिकच्या बाहेर झाला आणि पंच सांगतात की हा स्वेअर आहे, वाईट आहे, एक्स्ट्रा धाव आहे. 69 धावा धावफलकावर. मागचा मॅच लो स्कोरिंग, त्याच्या अगोदरचा मॅच 103 धावा 104 धावांचा टार्गेट आहे. त्याच टार्गेट प्रमाणे सेट केला गेलाय. मायरा 11 मयूर पाटील फॅम टीम आपण पाहतोय. प्रजेश विकेट येईल का? कंट्रोल करावा लागेल. विकेट सारखा चेंडू नाहीये. अर्ध्या खेळपट्टीवर जेव्हा आपण चेंडू टाकतो तर मग नतीजा एकच आहे, तो षटकार आहे. तुम्ही अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू टाकू शकणार नाहीये. फलंदाज पूर्ण तयारीमध्ये असतोय. फलंदाजाला काय करायचं तर फक्त मिडलच करायचं आहे. चेंडूची खासियत देखील आहे. लगातो सिक्सर 70-70 ब्रँड सध्या पाहतोय आपण. धावसंख्या झाली आहे धावफलकावर. डेंजर झोन धावा झालेल्या आहेत 75 धावा. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत या डावाचे. असं वाटतं की 100 लागेल स्कोर कार्डवर. आणि फलंदाजाचा मूड देखील आहे सध्या बॅटिंग करत असताना. सहा चेंडू आणि 19 धावांवर खेळत आहे सध्या करण. प्रजेश विकेटच्या अपेक्षेने गोलंदाजी होते मात्र विकेट येत नाहीये. आही चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि चाललाय चेंडू सीमा रेखा पार. येतोय स्टँड अँड डिलिव्हर षटकार. खार आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या 81 धावा धावफलकावर. काल 4:30 वाजता झोपले चंद्रकांत जोशी, संदीप पाटील. सोनालीची स्पर्धा कव्हर केली त्यांनी. झोप पूर्ण झाली नाहीये तरी देखील ते खेळण्यासाठी आलेले आहेत. पुढचा चेंडू. अजून एक मोठा फटका. आही चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. नक्कीच बनवला गेला. भावेश शेलारच्या माध्यमातून लागोपाठ 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला आज त्याने. त्याला पुढच्या मॅच मध्ये बघणार आहोत आपण. सध्या तरी परिस्थिती तीच आहे. हॅट्रिक साजरी केली आहे करणने. प्रजेश राईट हॅम ओव्हर द विकेट. आही चेंडू चाललाय चालला सीमा रेखा पार. 4 मध्ये 4 कडक. मित्रांनो, याच्या अगोदर जो सामना झाला होता लो स्कोरिंगचा 27 धावा अवघ्या आपण बघितल्या होत्या. एकता टिपकर या टिमगरपाडा टीम संघाने, त्या संघाने एक ट्रॉफी जिंकली आहे चालू हंगामामध्ये. मात्र त्या संघाला फक्त 27 धावांवर थांबवण्यात आला होता. कमालीची गोलंदाजी केली होती रिग्नेश 11 राणा टीम संघाने आणि सहजरित्या 8 ते 9 चेंडूमध्ये तो मॅच फिनिश देखील केला होता. मात्र सध्या परिस्थिती काय आहे या मॅचची तर नक्कीच आपण सांगूया. धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावर.
एका काळामध्ये आपण जेव्हा सिम कार्ड वापरायचो 93 हा पहिला त्याचा सिरियल असायचा. रिलायन्स कंपनीचा तो मोबाईल आणि तो सिम कार्ड असायचा. तोच टार्गेट सध्या इथे सेट केलाय. 93 धावा. गोलंदाज आता पुन्हा एकदा अशीच किरण आहे की 100च्या आतमध्ये थांबेल का. चंद्रकांत जोशी आलाय. चंदू राईट हॅम ओव्हर द विकेट. स्ट्राईक देईल का करणला पाहूया आपण. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. लेंथ लाईन नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशू इथे पंचांच्या माध्यमातून. इट्स व्हाईट. चंद्रकांत जोशी फार मोठा जुना नाव आहे क्रिकेटचं. मात्र सध्या गोलंदाजी करताना स्लॉगर मध्ये गतीमध्ये परिवर्तन हाच कुठेतरी वापर पहिल्यापासून झाला असता तर कदाचित धावा कमी झाल्या असत्या. मात्र जो गोलंदाज येतोय जेवढी ताकद आहे पेस तेवढा त्यांचं त्या आणि त्या पेसवर धावा देखील बनताना बघितला आपण. म्हणून नेहमी सांगला जातोय की तुमच्याकडे टॅलेंट अनुभव पाहिजे क्रिकेट खेळत असताना. पुढचा चेंडू. हा चेंडू आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. मात्र संदीप पाटील यांची मिसफील्ड पाहायला मिळाली. प्रयत्न त्यांची देखील राहिले तिथे. मात्र 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या 96 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आज विजय पाटील मैदानाच्या बाहेर म्हणजे टीम पूर्णपणे आली होती. मात्र धावा काही थांबत नाहीये. हवा आणि दुवा सध्या तरी पाहतोय आपण. मायरा 11 भादवा टीम मयूर पाटील सध्या खुश आहेत या कॉम्बॉक्स मध्ये. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला विकेट मिळेल का. अगदी सेफ लँडिंग होत आहे. संदीप जुकर धावले नव्हते तिथे. छोटे कद के प्लेयर जो रहते काफी नाक में दम करते हमेशा. तिथे तेच झालं की ते पोचले नाही. 97 धावा धावफलकावर. 97. किती चेंडू बाकी आहेत या डावातील. 3 चेंडू बाकी आहेत. तर पुढच्या 2 संघांनी चला आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं. प्रथम एंटरप्राइजेस भावेश ठाकरे फॅम टीम आहे आणि आज पहिला मॅच जिंकलं तेव्हा एक चांगलाच बिल भावेश ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे टीमने. भरपूर दिवसानंतर एकजूट झालेले आहेत. भरपूर गॅप नंतर एकत्र आलेले आहेत प्रथम एंटरप्राइजेस. हो सुंदर असा हा चेंडू आणि आता मिळतो विकेट. जी मागच्या चेंडूवर जी चुकी झाली होती ना ती चूक जी आहे भरपाई केली आहे. संदीप जुकरने ही झेल पकडली आहे. बॅटर आउट. समृद्ध आलेला आहे. बदमाश मुंडा. नक्कीच त्याच्या टी शर्टवर नेहमी बदमाश असं नाव लिहिलेलं असतो. आता क्रिकेटसाठी तो बदमाश आहे. फार वेळ आहे क्रिकेटचा. आणि आता राहिलेली चेंडू 2 आहेत. एखादा मोठा फटका येईल का पाहूया. धावा चांगल्या झालेल्या आहेत आणि आऊट होण्यापूर्वी ज्या धावा बनवलेल्या आहेत 37 धावा 37. एक चांगली धावसंख्या उभारली आहे त्या करणच्या माध्यमातून. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 100 होतील का. आणि अशी धावसंख्या 97 झाली आहे. चंद्रकांत जोशी नशीब अनुभवतायत. आपल्या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. शेवटच्या स्लॉगर मध्ये कंट्रोल केलाय स्वतःला आपण पाहतोय. चला आपण फिल्डिंग लावली आहे. गोलंदाजी सुरू करा आपण चंद्रकांत. प्रशांत गांगोटे देखील आहे. त्याच्या नावी देखील 14 चेंडूमध्ये अर्धशतक झळकण्याचं रेकॉर्ड आहे. चला गोलंदाज सुरू होत आहे. चंद्रकांत जोशी. हो हा चेंडू मिस टाइम आहे आणि आता ही झील सुटली आहे. ह्या चुका भरपूर राहिलेल्या आहेत. आर्यन 11 भादवड टीम संघाच्या माध्यमातून 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावर 99. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. 99 धावा धावफलकावर. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चंद्रकांत गोलंदाजी करत आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय या वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव इथे मिळणार
नाही आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउटसाठी. नक्कीच भीमरसाठी सर. यस, चेक करूया आपण. जतीन सर आहेत नो डाऊट. टेक्नॉलॉजी आहे, ग्रामीण टेनिस क्रिकेट दाखवतील. फेअर डिलिव्हरी आहे आणि शेवटचे चेंडू सर रनआउट आहे. यस, एकच धाव ॲड करा आपण. टोटल धावा झालेल्या आहेत ते 100 आणि 101 धावांचा एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. आपण टॉस करूया. नक्कीच आपण टॉस करूया. सन्माननीय विकी पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. या आपण टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय सुजित जाधव, विष्णू ठाकरे आज जरी आपल्यामध्ये नाही आहेत, मध्ये त्यांच्या आठवणीला उजाला करण्यात काम इथे टॉस बॉक्स त्यांच्या नावाचं आहे. तर विकी भाऊ आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये, टॉस करायचं आहे. चला, प्रथम इंटरपॅजेस रांजोली टीम संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. चला, टेमगर गावचे विवेक पवार इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना नम्र विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि फेमस बबल्या दादांचे खास मित्र आहेत भावेश ठाकरे यांचे. मात्र ते खेळण्यासाठी आले आहेत, थोड्या टायमात ते येतीलच व्यासपीठावर. टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन, हेड अँड टेल असा हा कॉईन आहे. कोणाचा कॉल असेल? प्रथमेश इंटरप्राइजेसचा कॉल असेल. काटा केलेला आहे आणि आलेला देखील. थँक्यू विकेट बसत आहे. कॅप्टन सांगत आहे आलस आली आहे म्हणून सांगतो भावेश दादा, मॅचच्या अगोदर जेवण देणं फार चुकीचं आहे. आता चला लाईव्ह आहे. नाणेफेकी जिंकले निर्णय काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धावा बनत आहेत, चांगल्या धावा बनलेल्या आहेत. 2 हायस्कोरिंगचे मॅचेस झालेल्या आहेत. गोलंदाजांना काय सांगणार तुम्ही? काय नाही, बॉल करायला सांगितलं खाली. सामना रंगतदार होईल का? 100%. आपल्या संघासाठी शुभेच्छा. जास्त आपण नाही, मात्र खांडवाल टीमच्या कॅप्टनला विचारू कसे अनुभवली स्पर्धा आणि कसं एन्जॉयमेंट केला. पहिल्या मॅचमध्ये कमालीचा परफॉर्मन्स केला सर्व टीमने. 103 धावा बनवल्या होत्या. 104 धावांचा टार्गेट पहिल्या मॅचमध्ये होता. आता प्रथमतः परत फलंदाजी करायची आहे. टीमला काय सांगशील तुम्ही? टीमने 100% देण्याचा प्रयत्न करावा आणि आयोजन खूप भारी आहे, खेळायला पण मजा येते ग्राउंडवर. तर सगळ्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा ही टीमला. म्हणजे घरच्या मैदानावर प्रथम इंटरप्राइजेस टीम संघाला चॅलेंज प्रेस असणार आहे ते NK स्पोर्ट खांडवाल टीम संघाचे? नाही, असं काहीच नाही. 100% देण्याचा प्रयत्न करू आमच्या साईडने. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. NK स्पोर्ट खांडवाल टीमचे कॅप्टन होते. टॉस झालेला आहे आणि टॉसचा रिझल्ट लागलेला आहे. प्रथम इंटरप्राइजेस रांजोली टीम संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉम बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकार शेटे. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेशदा भिवंडीकर यांचा आवाज या ठिकाणी आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये ते जॉईन होतात. त्यांचं करू आपण सहर्ष स्वागत. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. वेलकम बॅक. दुपारचं सत्र, शुभ दुपार. आणि 70-70चा बॉल, त्याची कमाल, फलंदाजांची धमाल सध्या सुरू आहे. या आधीच्या मॅचमध्ये 103, तदनंतर 27, म्हणजे विकेट्स देखील येत आहेत, रन्स थांबत आहेत आणि धावा बनत आहेत देखील. आणि पुन्हा एकदा हा सामना जिकडे टार्गेट सेट झालाय ट्रिपल डिजिटमध्ये 101, 101 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचंय. ऑन स्क्रीन तुम्ही या ठिकाणी पाहताय जितूला. जितूच्या सोबतीनं हे सगळे लेजंड्स सध्या मॅच एन्जॉय करतात. जयरी रांजनोलीची ही स्टारकास्ट. आणि जसं जितूला समजलं कॅमेरा आपल्यावर आहे, श्वास रोखून थोडंसं पोटला, त्यानं आतमध्ये पटकन खेचला. हे टॅलेंट असतं. खतरनाक प्लेयर असं सध्या जितू भन्नाट फॉर्म मध्ये. ग्रामीण क्रिकेट जेव्हा जेव्हा जयरी रांजनोली खेळते, एक गोष्ट आहे ना रांजनोलीकर, आज तुमच्या स्टेजवरती आहे म्हणून नाही, तुमचा पहिला प्रभाव हा आयुष्यातला शेवटचा प्रभाव असतो. माझ्या आयुष्यात ज्यावेळी 2018चं अगदी केंद्रीय मंत्री खासदार चषक कव्हर केलं, 80 टीम्स आला, नो डाऊट ॲट ऑल. प्रत्येक संघ खेळायलाच येतो, जिंकायलाच येतो. रांजनोली त्या वर्षीची रनरअप होती,
पण तुम्ही जिंकलात हारलात त्यापेक्षा तुम्ही मन किती जिंकलात, तुम्ही किती आदर्श क्रिकेट खेळलात ह्याचं माझ्या दृष्टिकोनानं जर मी पाहिलं तर एक मात्र त्या 80 ग्रामीण टीममधनं होती जी प्रत्येक मॅचमध्ये आयडल क्रिकेट खेळली आणि त्या टीमचं नाव होतं प्रमोद म्हात्रेचं जयहरी रांजनोली. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. क्रिकेटच्या पटलावरती एक शिस्तबद्ध संघ म्हणून भिवंडीत कुणाला आवर्जून जर उल्लेखायचं झालं तर ते गाव रांजनोली आणि संघ जयहरी रांजनोली. बेस्ट ऑफ लक तुमच्या पुढील वाटचालीसाठी. आज आपण याच विभागातील इमर्जिंग सिटीचं क्रिकेट या ठिकाणी पाहताय. भिवंडी इमर्जिंग क्रिकेट तुमच्या समोर आणि सगळे युवा शिलादार या मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसत आहेत. पहिला डाव या ठिकाणी आपण पाहिला आणि टीमची टोटल धावफलकावरती 100 101चं लक्ष. जाऊया मैदानाच्या आत. सुना समंदर को आज बडा गुमाना उधरी ले चलो कष्टी जहा युवा नेता ट्रॉफी का तूफा फिर एक बार लौटा. पहिलाच बॉल टप्पा पडला बाहेर, विकेटच्या बाहेर पडलाय आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतो नो बॉल. सुरुवात झाली नो बॉलनं. 101 करायचे होते, आता 100 बाकी आहेत. कमीत कमी 30 बॉल 10 षटकार हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ठेवावं लागेल. प्रमोद दादा मात्र आपल्या व्यासपीठावरती आहे. पम्या दादाला खरं तर नव्यानं सांगण्याची गरज नाही. डोंबिवलीचं क्रिकेट, देसाईचं क्रिकेट प्रमोद दादांना अनेक वर्ष अनुभवलं आहे. जेव्हा जेव्हा रिचे आणि प्रमोद म्हात्रे बॅटिंगसाठी यायचे 30 बॉल 80-85चं टार्गेट चेस करायचं असायचं. सुखदेव काकाचं कॅल्क्युलेशन एकच असायचं की 30 बॉलमध्ये फक्त तुम्हाला 12 सिक्सर मारायच्यात. 8 रन्स कुठून येतील, मग 30 मध्ये तुम्हाला 11 ते 12 सिक्स कंपल्सरी मारायच्यात आणि त्याच सिक्सर्सनं खता मॅचेस ऑलवेज तर जिंकत आला. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा डंका त्या सगळ्या दिग्गज लेजंड खेळाडूंचा राहिला. हा फ्रीटचा बॉल होता, फारसा फायदा खरं तर इकडे उचलता आला नाही या बॅटर्सला. मग तर संधी जरूर मिळाली आहे पुन्हा एकदा बॅटिंग करण्याची. झेल खूप चांगला झाला होता आणि त्या ठिकाणी पाहता फ्रीट असल्यामुळे मिळालं या ठिकाणी जीवनदान. सिंगलला डाव सुरू झाला. फिल्डिंग टीम्स 101चं लक्ष डिफेंड करते आहे, त्यामुळे एकेरी दुहेरी धावेचा फारसा फरक नाही आहे. मोठे फटके वाचवावे लागतील. हा फुल टॉस होता, बॅटची कडा, प्ले डाऊन, यष्टांचा वेध आणि जर 101चं लक्ष सुरुवातीला नो बॉल, त्यानंतर फ्रीट, त्यानंतर फुल टॉस आणि तुम्हाला स्टार्ट करता येत नसेल मॅच तर मग 101चं लक्ष चेस करणं कदाचित कठीण आहे. दोन रनची पेनल्टी देखील फिल्डिंग टीमला. त्यामुळे 101चं जे टार्गेट आहे नक्कीच टार्गेट तेच असेल, बट बॅटिंग टीमला अजून 2 धावा या ठिकाणी दिल्या जातील. युवा नेता चषक तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. ड्रेस कोडमध्ये तुमचा 12th मॅन फिल्डिंग टीम नाही आहे, त्यामुळे 2 रनची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते. आताच एक सामना तुम्ही पाहिला तब्बल 24 धावेची पेनल्टी लागली होती टीम गावदेवी नागावला. त्याचं रिझन होतं कल्याण डोंबिवली असोसिएशन अंतर्गत मॅच होती. संघटनेचा जो लोगो असतो तो तुमच्या टी शर्टवरती नसल्यामुळे 12 खेळाडू पर प्लेअर 2 रनची पेनल्टी आणि ती 24ची पेनल्टी लागून देखील सामना जिंकला होता. आज देवाभाऊची बॉलिंग पाहायची होती. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर झाले मग धमाके. उठवला मग बाजार भाऊच्या स्वप्नांचा. टीमची टोटल धावफलकावर अगदी शांत. 1 धाव एक्स्ट्रा लिया फक्त ती सध्या स्कोरकार्डवरती आहे. 1 ओव्हर नंतर पेनल्टीच्या 2 रन्स आपण ऍड करणार आहोत. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, बॅटच्या समोर आणि काढला सरळ व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून पोहोचलेत. वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत 2 धावा. फायनली बॅटर्सचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालं. 2 धावेनं डाव सुरू होतो. 101 धावेचं लक्ष पार करायचंय. धावफलक सध्या स्कोरकार्डवरती धावा आपल्याला दाखवते 3. सुरुवात खूप नाजूक झाली आहे, खूप नाजूक झाली आहे. जिकडे सरासरी 20 आहे प्रति षटकामागे तिकडे तुम्हाला रन्स बनवावे लागतील, मोठे फटके पाहिजेत. हा फुल टॉस तो देखील मैदानाच्या अगदी आपण पाहता जातोय अगदी अलॉंग दी कार्पेट. बट चला फायनली रिझल्ट चांगला. फिल्डरला बीट केलाय आणि मिळतात या ठिकाणी धावा. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार ऍड होतोय. कारण स्कोर पुढे फ्लॅ होईल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7 धावा. 7 ऑन दी बोर्ड. अजूनही बॉल शिल्लक आहेत या षटकातील अंतिम 1 आणि सुरुवात थोडीशी अजूनही शांत.
कारण 101 धावेचं रनचेस. आता बॅटच्या समोर आणि तो चाललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या भेटीला आणि तिकडे टीपला एक सुंदर असा झेल. फलंदाज बाद, धक्का लागलाय मैदानावरती, हा दुसरा बॅटिंग टीमला. षटक मैदानावरती पहिलं आणि पूर्णपणे डॉमिनेशन राहिलं. आपण पाहता या ठिकाणी गोलंदाजाचं खूप चांगली गोलंदाजी पियुष पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळाली. 7 धावा खर्च केल्या, 2 रन पेनल्टीच्या या ठिकाणी ऍड झालेत. मायरा 11 भादवड विरुद्ध आर्यन 11 भादवड अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळतीये. सध्या बॅटिंग टीम तुम्हाला पाहायला मिळतीये मैदानावरती जी चेस करतीये. आर्यन 11 भादवड रनचेस त्यांच्या समोर फार मोठा, पेनल्टीच्या 2 ऍड करून टोटल बनलेत या ठिकाणी 9 धावा आणि अजूनही प्रवास बाकी आहे. 92 24 बॉल आणि 92 धावेची अजूनही गरज आहे. चला फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, टप्पा पडलाय, अँगल सोबत थोडासा बाहेर निघतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड होईल. आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या आप मुकाबला जीत पाओगे जब तक बीच मैदान के अंदर चौके और छक्के ना हो. चौकार षटकारांची या मॅचमध्ये नितांत गरज, कारण हारल्यात तरी चालेल पण आयुष्यात लढला कसं त्याची चर्चा ही नेहमी व्हायलाच पाहिजे. अजून एक एक्स्ट्रा रन जवळपास तुम्ही विजयाच्या पोचू शकत नाही आहात, बट म्हटलं जाताना थेंबे थेंबे सागर भरतं. कदाचित ते होऊ शकतं. पुढे जाऊन एखादं षटक 30-32 धावेचं झालं तर मॅचमध्ये वापसी होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या आर्यन 11 भादवडशी. मायरा 11 भादवड, सिटी इमर्जिंग क्रिकेट तुम्ही पाहता. भिवंडीचं बॅटची कडा लागली आहे का हो, आणि यष्टांच्या मागे टिपला गेलाय झेल. फलंदाज बाद, धक्का लागलाय मैदानावरती, तिसरा आणि बाद होतात या ठिकाणी फलंदाज जे सलामीला आले होते प्रशांत. बॅक टू डग आउट. अतिशय सुंदर सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. अग्री कोळ्यांची यारी म्हणजे सारा जगात भारी. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून अग्री कोळ्यांचा जो उल्लेख आहे ना, अगदी निर्भीड आणि बेधडक. खरं तर अग्री कोळी समाज आणि दोस्तीसाठी अग्री कोळी समाजाला ओळखलं जातं. अतिथी देवो भव या वाक्याचा अर्थ अग्री कोळी समाजात गेल्यानंतरच तुम्हाला कळतो. त्यांच्या घरी आलेला पाहुणा कधी उपाशी घरी परत जाऊ शकत नाही. स्वतः कमी खातील पण कधी पाहुण्याला कमी पडू देणार नाही. धंद्यात नुकसान झालं म्हणून समाजानं कधी आत्महत्या केली नाही. कष्टाळू मेहनती अशा या समाजाची कधी मैत्री केली तर जीवाला जीव देणारा, आणि दुश्मनी केली तर जीव घ्यायला पण मागे नाही बघणारा असा हा अग्री समाज, ज्याच्यावरती छत्रपती शिवरायांचा देखील एक मोठा विश्वास होता. आणि अशाच अग्री कोळी समाजाचं गुणगान गाणारं संगीत तुम्ही ऐकत होतात. हाऊज दॅट. अपील करत असताना तिकडे यष्टीरक्षक अंपा सांगत असताना इट्स व्हाईट बॉल होतं. हे सगळं ज्यावेळी तुम्ही अशा अपील्स करता त्यावेळी अगदी या सगळ्या गोष्टी घडतात. आता फायनली डिसिजन आपण पाहता DRS फिल्डिंग साईड कॉल करण्यात आला व्हाईट बॉलसाठी. अंपाच्या डिसिजनला चॅलेंज या ठिकाणी करण्यात आला. आणि आवर्जून एक गोष्ट घासल्याशिवाय, जसं आपण म्हणतो ना, धार येत नाही तलवारीच्या पातीला. मराठ्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, आणि आगरी कोळ्याशिवाय पर्याय नाही या मुंबईच्या मातीला. थोडाच वेळ डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज या ठिकाणी आपण पाहता करण्यात आला. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल, त्याला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम
सिद्धेश चांगला खेळा. 37 रन्स अगदी सुरुवातीला आल्या. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आणि रिव्ह्यू रिटेन केला जाईल, कारण गोलंदाज अगदी समोर आलेत. त्याच्यामुळे जो DRS तुम्ही घेतला होता तो तुमचा रिटर्न केला जातोय आणि ऑनफिल्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल आणि त्याच्यावरती पुढे गेम आपण कंटिन्यू प्ले करणार आहोत. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. अजून एक सुंदर बॉल, टप्पा पडला अगदी गुडलंड स्पॉटवरती. हलकासा तिथनं कट होत असताना बॉल, अगदी अशी गोलंदाजी होती आहे ना. मला उमरोलीच्या साहिल लुंगळेची आठवण होते. सध्या जो ISPL गाजवतोय गुडलंड स्पॉटवरनं, कधी इनस्विंगर कधी आउट स्विंगर टाकताना साहिल लुंगलेला आपण पाहिलं. प्रचंड मेहनत तो करत राहिला. आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा तो सुपरस्टार बनलाय. बॉलिंग ट्रॅकवरती सध्या करण पाटील तुम्हाला पाहताय. एक करण पाटील सध्याच्या घडीला जे भन्नाट चर्चेत आहे नाव, अर्थातच केवनी दिवे गावाच्या करणचं खूप चांगली गोलंदाजी तो करण देखील करतोय. येत्या काळामध्ये ते देखील भिवंडीच्या क्रिकेटचं एक फ्युचर आहे. जसं सध्याच्या घडीला प्रचंड चर्चेत आहे मानकोलीच्या विनीत माहीचं नाव, त्यानंतर टेंबवलीचे मोनिश असतील. अलीकडच्या काळात करण चांगला खेळतोय, वर्ल्डचा कौशल चांगला खेळतोय. त्या सोबतीनं तुम्ही पाहताय योगेश भालेकर सध्या चांगल्या टचमध्ये आहे. सावतचा किरण, ही सगळी यंग जनरेशन आहे ना भिवंडीच्या क्रिकेटचं हे येणारं फ्युचर आहे. ते सध्या भन्नाट फॉर्ममध्ये. ऑन साईडला बॉल टर्न केला अक्रॉस द बॅट इन फ्रंट ऑफ द सेंटर, बॉल डीपमध्ये. आणि भिवंडीच्या क्रिकेटमध्ये गुणवत्ता प्रचंड, ठासून ठासून गुणवत्ता भरलेली खरं तर भिवंडीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून तर भिवंडीच्या क्रिकेटमध्ये सिटी क्रिकेट, इमर्जिंग क्रिकेट, 40+, न्यू 40+ अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये इकडचं क्रिकेट खेळलं जातं. मास्टर 40+ नावाचा देखील एक फॉर्मॅट आहे. ओरिजिनल 40+ ते देखील एक फॉर्मॅट आहे. आणि 4 ग्रामीण फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून. अंडर-21, अंडर-25 आणि 2 वेगवेगळ्या संघटना सध्या भिवंडीमध्ये काम करतात भिवंडीच्या क्रिकेटला डेव्हलप करण्यासाठी. एका बाजूला सुजित तात्या पाटील, त्यांची क्रिकेट संघटना आहे, त्यासाठी अध्यक्ष म्हणून तात्या खूप चांगलं काम करतायत. तर दुसऱ्या बाजूला केतनजी तरे, ते खूप चांगलं काम करतायत आपल्या विभागातील क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि आज भावेश ठाकरेचा देखील तोच प्रयत्न आहे की इथल्या हायडन टॅलेंटला, ज्यांच्याकडे अगदी स्किल आहे, त्या पोटेन्शियल शो करण्याचा प्लॅटफॉर्म आज युवा नेता चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आल्या. आणि आज आपण आहात जहरी राजनोलीच्या स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे क्रीडा नगरीवरती, जिकडे रंगती आहे युवा नेता चषक 2025. किरणजी ठाकरे, आपल्या बंधुत्वावरती असणारं प्रेम, त्यातून तयार झालेलं भावेशचं स्वप्न, त्या स्वप्नातनं उभं झालेलं हे युवा नेता चषकाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि किरणदादा म्हटलं की ते नाव, निवडणुकीच्या काळात हात जोडणारे तुम्हाला खूप भेटतील, पण संकट काळात मदतीचा हात देणारा खरा लोकप्रिय प्रतिनिधी म्हणजे किरण ठाकरे. राजकारण निवडणुकीपुरतं नको, जनसेवेपुरती हवं म्हणजे किरण ठाकरे. ज्यांचं राजकारण समाजकारणाशी जोडलेलं असतं, त्या लोकांना दुःख दिसतात आणि दुःखातून लोकांना चांगल्या वाटेवरती कसं आणायचं आणि सत्तेपेक्षा सेवा मोठी म्हणजे किरण ठाकरे. आणि त्यातून तयार झालंय हे भावेश ठाकरे यांच्या स्वप्नातनं युवा नेता चषक राजनोली. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ॲड होईल. धावफलकावरती धावा सध्या तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळतात. 15 ऑन दी बोर्ड. बॉल तयार, हाफ ट्रॅक फटका फर्स्टला पूल करायचं होतं. बॅटच्या वरती चढला बॉल, जवळजवळ स्टिकर एंडला, आकाशाला बुकी मारून खाली आला, तोपर्यंत फिल्डर्स तिकडे नाही आहेत आणि 2 धावा ॲड केला जातील. थोडासा एकतर्फा झाला हा सामना, जास्त मजा नाही या मॅचमध्ये. शरीरातून राम निघून गेला की शरीराचं अगदी पूर्णपणे जे व्हॅल्यू 0 होऊन जातं. या मॅचमध्ये देखील तसंच, जोपर्यंत चौकार षटकार नाही आहेत तोपर्यंत या सामन्यातला राम निघून गेलेला आहे. आता बॅटच्या समोरून काढला. हेच तर म्हणत होतो की गुडलंड स्पॉटवरनं तो बॉल वळवतो. फार कमी बॉलर्सला जमतं, भरपूर असे गोलंदाज असतात लेंथ, शॉर्ट ऑफ लेंथ, तिकडनं तुम्हाला इनस्विंगर आउटस्विंगर टाकताना दिसतील, बट गुडलंड स्पॉटवरनं अँगल्ससोबत बाहेर काढणं हे फार कमी बॉलर्सकडे स्किल असतं. ते करण पाटीलकडे, आणि चांगला टाकलाय कारण हा स्पेल. 8 धावा खर्च झालेत, 1 विकेट करणच्या खात्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झालेला तर म्हणजे 15 आणि पेनल्टीच्या 2 अशा 17 धावा. ओव्हर नंबर सुरू झाली या ठिकाणी 3. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो हर्ष तयार झालाय.
इथे ऑन साइडला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बट फॉर्म फर्स्ट सिग्नल नो बॉल आणि त्याच्यावरती याला 4 चौकार. थर्ड अंपायर्स नो बॉल म्हणजे 1+4 अशा ॲड होतील 5 बनवायच्यात 101 धावा. या पाहूया तिथनं मॅच काहीशी टर्न होईल का. खूप मागे पडलाय जवळजवळ 25 धावेनं रिक्वायर रन रेटमध्ये मागे आपल्याला पाहायला मिळतं. 2 ओव्हर जिकडे 40 पाहिजे होते तिकडे 2 ओव्हर फक्त 15 आहेत. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम आहे. काल तुम्ही हर्षित राणाची बॅटिंग पाहिली असेल आणि चेस मास्टर मॉडर्न डे क्रिकेटचा महाराजा त्या बॅटिंग केली. 84 नंबरचं शतक आलं विराट कोहलीच्या बॅटमधून. एकटा भागासारखा डरला विराट कोहली. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर हर्षित राणानं त्याला साथ जरूर दिली. हर्षित राणानं देखील मोक्यावरती काल चौका मारला ज्याला सातत्यानं ट्रॉल केलं जात होतं. गौतम गंभीरची चॉईस बट काल त्यानं खूप चांगला संघर्ष केला. म्हणून आयुष्यात त्यांना संघर्ष करत राहा. एक दिवस संधी येते आणि त्या संधीवरती वेळेवरती मेहनत झाली की ज्या तुमच्या विरोधात वाजणाऱ्या टाळ्या आहेत ना त्या देखील तुमच्या कौतुकासाठी कडाडल्या जातात. तर मग मेहनत इतक्या शांततेनं करा की तुमच्या यशानं धिंगाणा घातला पाहिजे. टीमची टोटल 2 पुढे चालली आहे. धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळतं जे थांबलं 24-24 वरती. नेक्स्ट मॅच थोडंसं भावेश विनर आहे का पहिल्या दुसऱ्या राऊंडमधून. टॉस जिंकून प्रथम इंटरप्राइजेस रांजोळीनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि ते फाईट करणार आहेत आणखी खांडवळला. बरोबर आज 8 टीमचं शेड्यूल आहे त्यामुळे कंटिन्यू मॅचेस होतील. त्यानंतर पुढचा सामना असेल द्वितीय फेरीतला रिग्नेश 11 रहाणाळ आणि त्यांना फाईट करेल या मॅचचा विजेता संघ. फटका फर्स्टला मस्टामिंग प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. मड विकेटला बॉल व्हेरी गुड कॅच अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल. चेस्ट अँड आय समोर हा झेल तिकडे ठिपलाय. फलंदाज होतील या ठिकाणी बाद विकेट जातीये आणि अजून एक धक्का या ठिकाणी लागलाय. संतोषजी दराडे साहेबांचं शुभागमन झाला आणि त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. सॉन्ग तुम्ही ऐकत होता DJ मास्टरकडनं आमच्या गाड्यांचा करू नका नाद. आणि संतोष दराडे यांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. भावेश देखील अगदी तेच म्हणत असेल की कदाचित ते सॉन्ग आमच्यासाठीच होतं. जर स्टेजच्या मागे तुम्ही गेला 2324 मर्सिडीज बेन्झ पार्क झालेली तुम्हाला दिसेल. ब्रँड आहे ठाकरे ब्रँड. आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाला षटकार. तर कुठेतरी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे आणि विनोददादा ठाकरे आणि त्यांचा पूर्ण जो मित्र परिवार आहे तो येत्या काळामध्ये इतकंच म्हणत असेल किरणला भावेशला ये तो सिर्फ झाकी आहे पुरी कहाणी अभी बाकी आहे. टीमची टोटल धावफलकावरती 6 पुढे फ्लाय झाली आहे. स्कोर कार्ड 31. आज काही हायलाईट्स तुम्ही पाहिल्या असतील. आज काही तुम्ही सातत्यानं ज्या व्हिडिओज पाहिल्या असेल त्यामध्ये भावेश शेलाचे 6 बॉल 6 षटकार. त्यामध्ये आवर्जून एक गोष्ट ऑब्झर्व करा कॅमेरामॅनचं कॅमेरा वर्क आणि त्या सोबतीनं वॉररूममध्ये जे मिक्सअप केलं जातं 2 कॅमेरेज ॲडजस्ट करणं प्रॉपरली तुम्हाला व्ह्यू दाखवणं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं कुठल्या कॅमेरामॅनच्या अँगलमध्ये बॉल कॅप्चर झाला हे विथिन क्विक सेकंड्स तुम्हाला तिकडे जज करून तो अँगल टाकावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टी ग्रामीण टेनिस क्रिकेट लाजवाब करते. सध्या तेजस भुईरनं आहे ना ह्या सगळ्यांचा मार्केटमध्ये चार्जेस वाढवायला हरकत नाही आहे. जरी ऑर्गनायझर्सकडनं कमी मिळाले तरी साहिल असेल किंवा त्या सोबतीनं
नीरज आणि पूर्ण टीम जी काम करते आज आपल्यासोबत साहिल आहे, नीरज आहे आणि सचिन आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेत. आणि येत्या काळामध्ये भावांची डिमांड व्हायला नाही पाहिजे, कारण तुमची लॉयलिटी ऑलवेज तुमच्या ओनरसाठी तुमच्या चॅनलसाठी महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही या चॅनलमधनं उड्या मारत दुसऱ्या चॅनलमध्ये जाताना तुम्हाला तिकडे रिस्पेक्ट कमी मिळेल, बट तेजस भोईरे कसं नाव ज्याच्याकडे तुम्ही काम लॉयलिटीनं करत राहा, तुम्हाला इथे सन्मान मिळेल, इथे तुम्हाला फेम मिळेल. आणि त्या फेमसोबत येत्या काळामध्ये जे मानधन आहे ते देखील तेजाला नक्की म्हणायला पाहिजे की भाई कुछ तो बढ़ाना चाहिए जिस क्वालिटी के साथ काम हो रहा है. संदीप सध्या नवीन बॅटर्स मैदानावरती आलेत. आमचे संदेश पाटील भिवंडीकर यांचे बंधुराज जास्त नको तेजस, 100-200 वाढले तरी ठीक आहेत, आमचे भाऊ लोक हॅप्पी असतील. आणि 20 धावा. एक मिनिट डीजे 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 कधी 20 धावा इथनं कशाही बनवल्या तर संदेश पाटील भिवंडीकर जो भिवंडीचा आवाज मागच्या 15 वर्षापेक्षा जास्त समालोचन क्षेत्रामध्ये तुम्ही ऐकताय, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संदीप पाटील जे बंधुराज आहेत संदेश पाटील भिवंडीकर यांचे. आज संदेश दादा सोबत आम्ही दुपारचं जेवण जेवलो. दादा खूप कमी जेवला आज. उद्या दादाचा वार आहे, उद्या मंगळवार 21 वार. आणि बॉल चालला फाईन लेगच्या दिशेनं. एक सिंगल कंप्लीट आणि 2 धावा. कधी 20 धावा या इनिंगमध्ये जर इंडिव्हिज्युअल कंप्लीट करतात त्या ठिकाणी फलंदाज संदीप पाटील, तर त्यांच्यासाठी 1000चं प्राईज आहे. आता टीम म्हणत असेल चला संदीप पाटीलला जास्त संधी देऊयात. अजूनही बॅटिंगसाठी देवेंद्र ठाणगेच आहे ना बाकी आहे, कब आएगा भाई का नंबर. टप्पा पडला, फिरला, बल बोल. अगदी ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे बॅक ऑफ द हँड टाकता, गुडलन्सवरनं टॉस होतो, बॅक ऑफ द हँड टाकलेला बॉल तेच आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची होती समाप्ती. षटक संपन्न झाला. मैदानावरती नंबर 3. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त औपचारिकता आता मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज रितेश म्हात्रे सध्या बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं खेळी आहे आतापर्यंत टीम. मायरा 11 भादवड विथ द बॅट 101. 101 धावेचं लक्ष. आणि तदनंतर पुन्हा एकदा गोलंदाजीचा दबदबा. चला थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. चला अजून 3 मॅच आपल्याला यानंतर कव्हर करायच्यात. थोडंसं लवकर खेळा, वेळेवरती खेळा. अरे मित्रा तुलाच सांगतोय फास्ट खेळ आणि त्यातल्या त्यात तू सिद्धूकडे बॉल देतो म्हणजे अजून 2-3 मिनिटं लेट. यानंतरच्या मॅचेस आहेत ते 4 ओव्हर, 2 वाजून 49 मिनिटं झाली आहेत. बॉल तयार. पहिला चेंडू समोर सिद्धेश दिवा गावातील क्रिकेटमधील एक जबरदस्त फलंदाज. एक सिंगल ॲड होईल, फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. 40+ एक लेजंडरी खेळाडू मिस्टर AB अशोक भगत यांचं शुभागमन झालं. या अशोक भगत व्यासपीठावरती काका आपलं हार्दिक स्वागत आहे. टप्पा पडला चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. 2 चौकार जरी आता मारले ना फलंदाज संदीप पाटीलना, तरी देखील संदेश पाटील भिवंडीकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 20 धावा होणं कदाचित आता थोडं कठीण वाटतं, ज्या अनुषंगानं भाऊ डॉट खेळतोय. लोबा फुलटॉस होता, ऑन साईडला टर्न केला, चला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि एक सिंगल त्या ठिकाणी ॲड केले जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 35 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. ओव्हर नंबर सुरू आहे 4 आणि पूर्णपणे सामना सध्या आपल्याला एकतर्फा या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे फटका समोर बॅटमॅननं साऊंड जरूर आला होता, मात्र लॉंग ऑनला फिल्डर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
टीमची टोटल धावफलकावर 37 धावा. बॉल तयार. लोबा फुल टॉस होता. बाडनपाडमधनं ऑनसाइडला टर्न केला. हो, पहिला आलाय चौकार. अजून एक मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे संदेश पाटील यांच्याकडनं. 1000 रुपयाचं पारितोषिक बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी आहे. टीम म्हणत असेल चलो इतना तो बनने दो, कम से कम पार्टी तो हो जाएगी जाते जाते. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. अजून एक चौकार आला तर संदेश पाटील भिवंडीकर यांच्याकडनं 1000. आणि आता आलाय चाललाय. जाऊ दे चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 1000चं पारितोषिक आहे मित्रा. ओ, फायनली अडवलाय बॉल. स्टॉप झाला. लगातार 2 चौकारांसाठी अजून 1 ओव्हर आहे. कधीही मारले तरी मिळू शकतो. ओव्हर संपन्न झाला. 4 षटकांचा खेळ पूर्णपणे एकतर्फा झाला हा सामना. पुढची मॅच नो डाऊट अट ऑल क्वालिटी होईल. आणखी खांडवळ कोण विसरेल. मैदानावरती ज्यानं लावली आग, मैदानावर ज्यानं अगदी विजयाचा झेंडा फडकावला, आणखी खांडवळ इन ॲक्शन आणि त्यांना फाईट करल प्रथम इंटरप्राइजेस राजनोळी. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पॉज बॉलर तुम्ही यूज करू शकता आरामात. ते राईट्स आहेत कॅप्टन्सकडे. आरामात तुमच्याकडे ती वेळ आहे. क्रिकेटमध्ये हे बंधन तुमच्यासाठी नाहीये, पण 4 पेक्षा कमी तुम्ही वापरू नाही शकत. स्ट्रायकर एंडला जे बॅट असतात एकतर षटकार किंवा विकेट जर या बॉलवरती गेली तर तुमच्या कॅप्टनकडनं 100 रुपीज आहेत. स्वतः तेच कॅप्टन आहेत म्हणजे त्यांच्याकडनं त्यांनाच व्हॉइस कॅप्टनकडनं तुम्हाला दिले जातील. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. आता बॅटिंग पाहिजे सगळ्यांना, कारण आता एंटरटेनमेंट फक्त या मॅचमध्ये बाकी राहिला. दोन्ही बाजूला एन्जॉय केलं जातं क्रिकेटला. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही हार झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जर स्माईल असेल, आपण चुकलो कुठे हे जर तुम्हाला कळायला वेळ नसेल, तर तुम्ही चांगलं क्रिकेट भविष्यात खेळताना खूप मेहनत तुम्हाला करावी लागेल. तर ज्यावेळी एखादी हार तुमच्या जिवारी लागत असेल, तुम्ही फक्त जिंकण्यासाठीच मैदानावरती उतरता, तो क्रिकेटर असतो की ज्याच्या जिद्द, प्रामाणिकपणा, चिकाटी शौर्य सारं काही असतं. एक चौकार आला आणि तदनंतर अजून एक ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला फील्ड ऑफ त्या ठिकाणी उपस्थित. चार बॉल 52. 4 चेंडूमध्ये 52 बनवायच्यात. 52 टप्पा पडला. हा देखील चालला बाहेर. 4 मध्ये 4 षटकार मारले, 24 बनतील आणि बनवायच्यात 51. फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला संदीप पाटील 2 चौकार मारले तर 1000 आहेत त्यांच्यासाठी. या पाहूयात कमीत कमी ते प्राइज त्या ठिकाणी त्यांना मिळेल का. टप्पा पडला. हा देखील बाहेर निघाला. अजून एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोप पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे आतापर्यंत आपण पाहता 51. अर्ध लक्ष पार झालं. अजूनही अर्ध बनवायचं. 101 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं. 101. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर आणि इथे फटका समोर लॉंग ऑनला फायनली आलाय हा षटकार आणि या 6 धावा धावफलकावरती जोडला जातील. षटकारानं स्कोर धावफलकावरती पुढे चालला 58. 58. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर. फक्त काही बॉलचा खेळ आता बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. हा देखील बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातात आणि आता आला डॉट.
शेवटचा अंतिम बॉल आता या ठिकाणी बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. संतोषजी दराडे कोणगावचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया व्यासपीठावरती भावेश ठाकरे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. अप्रतिम आयोजन केलं भावेशनं, जे एक अतिशय स्वतः चांगले क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटरसाठी काय हवं हे भावेशला चांगलं माहिती आहे. तो स्वतः इमर्जिंग क्रिकेट आजवर सातत्यानं खेळत आलाय. आज त्याची घरची स्पर्धा आहे म्हणून आयोजनामध्ये तो देखरेख करतोय, पण आता त्याची टीम मैदानावरती उतरेल. प्रथम एंटरप्राइजेस रांजोळी आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा करण, ज्यांना बॅटिंग करताना 37 केले आणि गोलंदाजी करताना एक विकेट